इचलकरंजी येथील 20 वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह निपाणीजवळ अर्जुननगर तालुका कागल हद्दीत जवाहरलाल तलावानजीक असलेल्या ओढ्यात फेकून दिल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर उघडकीस आलेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी मुरगुड पोलिसांनी भेट देऊन पुढील तपास चालवला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की शनिवारी दिनांक 6 रोजी सकाळी याबाबत अर्जुनी तालुका कागल येथील पोलीस पाटील दिगंबर कांबळे यांनी अर्जुननगर हद्दीत शिपूरकर व निकम बंधू यांच्या शेताच्या मधून जाणाऱ्या ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मुरगुड पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी मुरगुड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष करे, बीट हवालदार बजरंग पाटील, अमर कुंभार, संतोष भांतीकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेहाची पाहणी करून तो पाण्यातून बाहेर काढला. यावेळी सदर युवकाच्या डोक्यावर अज्ञातांनी धारदार हत्याराने खून करून त्याचा मृतदेह ओढ्यात फेकून दिल्याचे निदर्शनास आले. खून झालेल्या युवकाची उंची 5 फूट असून त्याच्या अंगावर जांभळ्या कलरचा टी-शर्ट तर निळ्या कलरची फुल पॅन्ट तर उजव्या हातात चांदीचे कडे असून दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट झालं नसून मुरगुड पोलिसांनी इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे अधिकाऱ्यांना पाचारण करून पुढील तपास चालवला आहे. दरम्यान अर्जुननगर परिसरात खून झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.